महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाची आजपासून जिल्ह्यातील 46 परीक्षा केंद्रावर 12वीची परीक्षा सुरू होतीये. यासाठी 13,868 विद्यार्थी तर 11,097 विद्यार्थिनी प्रविष्ट झालेत. या केंद्रावर कॉपीमुक्त परीक्षा होण्यासाठी धुळे जिल्हाधिकारी कार्यालयातील सातपुडा हॉल या ठिकाणी वॉर रूमच्या माध्यमातून सीसीटीव्हीचा वॉच ठेवला जातोय. तर वेळोवेळी भरारी पथकाचं लक्ष लागून राहणार असल्याची माहिती जिल्हा प्रशासन अधिकाऱ्यांच्या वतीनं देण्यात आली. यंदाच्या 12वीच्या परीक्षा अत्यंत पारदर्शक आणि कॉपीमुक्त वातावरणात पार पाडण्यासाठी प्रशासनानं कंबर कसली आहे. यंदा बोर्डानं नवी रणनीती आखली आहे. ज्या परीक्षा केंद्रावर सीसीटीव्हीची सुविधा नाही अशा केंद्रांवरील केंद्र संचालक आणि पर्यवेक्षकांसह सर्व कर्मचाऱ्यांची अदलाबदल करण्याचे आदेश दिले आहेत. या निर्णयामुळे विना सीसीटीव्ही केंद्रावर बोर्डाचा कडक वॉच ठेवला जाणार आहे. आपल्या पूर्ण राज्यामध्ये 12वीची परीक्षा आजपासून सुरू झालेली आहे आणि त्याप्रमाणे आपला जिल्हासुद्धा सज्ज झालेला आहे. आपल्या जिल्ह्यातून एकंदरीत 24,865 इतके विद्यार्थी आणि विद्यार्थिनी या परीक्षेसाठी बसलेले आहेत आणि त्या अनुषंगाने आपण पूर्ण जिल्ह्यामध्ये संपूर्ण तयारी केलेली आहे. जे आपला स्टाफ आहे, जे अधिकारी वर्ग आहे, त्यासाठी केंद्र प्रमुख असतील, केंद्र संचालक असतील, विविध पथकं असतील, त्यांचे आपण ट्रेनिंग घेतलेले आहे, बैठका घेतलेल्या आहेत आणि पूर्ण जिल्हाभर आपण त्याची संपूर्ण तयारी करून IT चा आपण जास्त वापर करायचा निर्णय घेतलेला आहे. मागच्या वर्षीसुद्धा आपण IT चा वापर केलेला होता आणि त्यामध्ये कॉपीला मोठ्या प्रमाणावरती आळा घालण्यामध्ये आपण यशस्वी झालेलो होतो. तर त्याच पद्धतीने ह्या वर्षीसुद्धा आपण IT चा वापर करून 30 CCTV ॲक्सेसेस आपण निर्माण केलेले आहे सर्व केंद्रावरती. त्याऐवजी त्याचप्रमाणे 16 झूम मीटिंग्स आपण केलेल्या आहे. आता आपण या ठिकाणी बघितलेलं असेल की पूर्ण जिल्ह्याभरामध्ये जे विद्यार्थी परीक्षा देत आहेत त्या ठिकाणची संपूर्ण परिस्थिती म्हणजे अंतर्गत आणि बाहेरची संपूर्ण परिस्थिती आपल्याला या ठिकाणी बसून मिळू शकते. तशा प्रकारचं वॉर रूमसुद्धा आपण तयार केलेलं आहे.